तर ही जी ड्राईड मशरूम आहे ही गरम पाण्यामध्ये 15-20 मिनिटं ठेवायची आणि मग नंतर ती सॉफ्ट झाल्यानंतर याला कट करून याची भाजी बनवायची। म्हणजे आपण फक्त भाजीच बनवू शकत नाही तर याचं सूप सुद्धा खूप छान होतं आणि याचं तुम्ही कटलेट सुद्धा बनवू शकता। परत याची भुर्जी सुद्धा खूप छान होते, कांदा टोमॅटो घालून हे जे मशरूम आहे बारीक कट करून याची भुर्जी सुद्धा खूप छान होते आणि तुम्ही हे पुलावमध्ये सुद्धा टाकू शकता, पास्ता नूडल्स कशातही तुम्ही ही मशरूम टाकू शकता। नमस्कार, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण धायरीमध्ये क्वालिटी मशरूम फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि आज आपण तृप्ती धकाते मॅडमला भेटणार आहोत आणि आज आपण मशरूम विक्री व्यवस्थापनाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देऊ शकतो। धन्यवाद। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या। माझं नाव तृप्तीभूषण धकाते, मी क्वालिटी मशरूम फार्मची संस्थापिका आहे। माझं जे मशरूमचं शॉप आणि ऑफिस आहे तर ते धायरीला आहे, धायरीला पुण्याला आहे। तर मॅडम, मशरूम शेतीबद्दल तर आपण संपूर्ण माहिती घेतलीच आहे, पण मशरूम शेती पिकवल्याच्या नंतर ती विक्री कशी करायची त्याबद्दलची माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे। विक्री म्हणजे जेव्हा मी 2018 मध्ये मशरूमची शेती सुरू केली तर तेव्हा मशरूमची विक्री हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, कारण मशरूमची शेती सुरू करण्यापूर्वी मला मशरूम विषयी निगेटिव्हिटीच मिळाली। आता तुम्हाला माहिती असेल गावामध्ये याला काय म्हणतात गावामध्ये याला? बोला बोला, काय म्हणतात त्याला? कुत्र्याची छत्री असं काहीतरी येस येस। तर याला कुत्र्याची छत्री, कावळ्याची छत्री आणि हिंदीमध्ये याला कुकुरमुत्ता सुद्धा म्हणतात। तर असे बरेच गैरसमज आपल्या लोकांमध्ये होते आणि इव्हन याला नॉनव्हेज पण समजतात। तर मशरूम हे नॉनव्हेज नसून हे व्हेज कॅटेगरीमध्ये येतं आणि याचं विक्री व्यवस्थापन म्हणजे सुरुवातीला माझ्यासाठी मशरूमची विक्री करणं हे चॅलेंजिंग होतं। तर मी आठवडी मार्केटमध्ये जायची आणि काही दिवस तर माझे मशरूमच विकल्या गेले नाही आणि नंतर मग मी काय केलं, मशरूमची भाजी बनवून न्यायची। अक्षरशः एक एक चमचा लोकांना मी भाजी दिली आणि तेव्हा कुठे मार्केट बूस्ट झालं। काही लोक अर्धा किलो मशरूम, कोणी 1 किलो आणि असं माझं मार्केट सुरुवातीला वाढत गेलं आणि नंतर मग माझा पण कॉन्फिडन्स वाढला। काही गैरसमज लोकांमध्ये होते ते मी दूर केले, म्हणजे जसं आपण आता डिस्कस केलं की याला कुत्र्याची छत्री, कावळ्याची छत्री, परत काही लोक नॉनव्हेज समजायचे, तर असे बरेच गैरसमज लोकांमध्ये होते ते पण दूर केले आणि मशरूमची भाजी जी आहे ती खूपच चांगली लागते, त्याच्यामुळे बरेच जण मशरूम घ्यायचे आणि याचे जे हेल्थ बेनिफिट्स आहे, जसं आता कोणाला ॲसिडिटी असेल किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, म्हणजे पोट साफ होत नसेल, डायबिटीज पेशंट असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये येते। परत हार्टसाठी खूप चांगली आहे मशरूम। ह्याच्यामध्ये वेगवेगळे अँटीऑक्सिडंट असतात, म्हणजे आपल्या जे शरीरातील जे काही विषारी पदार्थ आहेत तर ते बाहेर काढण्याचं काम ही मशरूम करते, त्यामुळे बरेच याचे फायदे आहेत। आता तुम्हाला जर माहिती असेल तर 300 वर्षापूर्वी जे रोमन लोक होते तर ते देवाला मशरूमचं नैवेद्य म्हणून द्यायचे। म्हणजे 300 वर्षापूर्वी जे आदिवासी लोक होते त्यांना माहिती होते मशरूमचे महत्व। आता बऱ्याच जणांना काय वाटतं मशरूम विषारी सुद्धा आहे, तर मशरूम ही विषारी नाही आहे, त्याच्या बऱ्याच जाती आहेत। जसं काही मशरूम जे आहे या औषधी आहेत, काही खाणाऱ्या मशरूम आहेत। तर आपण जे मशरूम उगवतो ते पूर्ण म्हणजे खाणारे मशरूम आहेत। जसं आपण आता वेस्टर्न मशरूम उगवतो, ज्याला मराठीत धिंगरी अळीमी म्हणतात, तर ही खाणारी मशरूम आहे। तर आणि याचे फायदे पण भरपूर आहेत, जसं आता आपण डिस्कस केलं की शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये येते, हार्टसाठी चांगली आहे, परत अँटी कॅन्सर सुद्धा आहे। म्हणजे जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर म्हणजे आजार होण्यापेक्षा तो आजार होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायला पाहिजे। तर आपण जास्तीत जास्त मशरूम जर खाल्ले आपण तर ते आजार सुद्धा आपल्याला होत नाही। जसं आता आमच्याकडे जसं तर फ्रेश मशरूम आहे त्यालाच आम्ही वाळवतो, म्हणजे वाळवलेली मशरूम पण आम्ही विकतो। परत वाळवलेल्या मशरूमचा आम्ही पावडर बनवतो आणि पावडर सुद्धा आमचं बऱ्याच प्रमाणात इकडे तिकडे जातं, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये आमची याची होम डिलिव्हरी होते। परत पुण्यामध्ये सुद्धा आमची मशरूमची आणि मशरूमचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत त्याची होम डिलिव्हरी होते।
आणि असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आमच्याकडे आहेत, जसं मशरूम कुकीज आहेत. मशरूम कुकीज आमच्याकडे 10 प्रकारचे आहेत. असे वेगवेगळे प्रॉडक्ट सुद्धा आपण याचे विकू शकतो. तर मॅडम तुमच्याकडे जे मशरूमचे प्रोडक्ट्स आहेत Yes. त्याबद्दलची थोडीशी माहिती द्या. नक्कीच मला माहिती द्यायला आवडेल. आपल्याकडे बघा हे ड्राईड मशरूम आहेत. जे फ्रेश मशरूम पासूनच आपण हे अशी मशरूम वाळवतो. तर ही वाळलेली जी मशरूम आहे, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही मशरूम कशी वापरायची. तर ही जी ड्राईड मशरूम आहे ही गरम पाण्यामध्ये 15-20 मिनिटं ठेवायची आणि मग नंतर ती सॉफ्ट झाल्यानंतर याला कट करून याची भाजी बनवायची. म्हणजे आपण फक्त भाजीच बनवू शकत नाही, तर याचं सूप सुद्धा खूप छान होतं आणि याचं तुम्ही कटलेट सुद्धा बनवू शकता. परत याची बुर्जी सुद्धा खूप छान होते. कांदा टोमॅटो घालून हे जे मशरूम आहे बारीक कट करून याची बुर्जी सुद्धा खूप छान होते. आणि तुम्ही हे पुलावमध्ये सुद्धा टाकू शकता, पास्ता नूडल्स कशातही तुम्ही ही मशरूम टाकू शकता. तर ही जी वाळलेली मशरूम आहे याचं शेल्फ लाईफ 1 वर्षापर्यंत आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही कधीही कधीही तुम्ही ही वापरू शकता. आणि दुसरं प्रॉडक्ट आपलं म्हणजे हे सुपर डुपर हिट झालेलं आहे आपलं मशरूम पावडर सुद्धा. तर हे जे मशरूम पावडर आहे तर हे डायबिटीज पेशंटला खूप चांगलं आहे. म्हणजे शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये येतं आणि परत ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. परत हार्टसाठी चांगलं आहे. असे बरेच फायदे याचे आहे. इव्हन आमच्याकडे जे क्लायंट आहे त्यांचा मायग्रेनचा सुद्धा हळूहळू त्रास कमी झालेला आहे. असे बरेच उदाहरणं आहेत या मशरूम पावडरचे. तर आता हे जे मशरूम पावडर आहे तर हे कसं वापरायचं, तर हे तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये, ज्वारीच्या पिठामध्ये किंवा भाजीमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा दुधामध्ये घेऊ शकता, कोमट पाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि पास्ता नूडल्समध्ये कशातही तुम्ही मशरूम पावडर टाकू शकता. आता तुम्ही म्हणणार की ही कशी वापरायची, तर ही 2 चमचे वापरायची. म्हणजे अडल्ट असेल तर 2 चमचे पावडर घ्यायची. तर हे तुम्ही 2 चमचे कशातही पावडर टाकून तुम्ही ही घेऊ शकता. आणि नंतरचं जे प्रॉडक्ट आहे आपलं हे मशरूम कुकीज आहे. तर मशरूम कुकीज जर तुम्ही एकदा खाल्लं तर परत परत मागणार आपली ही कुकीज, असं हे आमचं प्रॉडक्ट आहे. जेव्हा आम्ही कोरोनामध्ये हे प्रॉडक्ट लॉन्च केलं तर याला खूप चांगली मागणी आम्हाला मिळाली. कारण याच्या बल्कसुद्धा आम्हाला ऑर्डर मिळायला लागल्या. तर ही मशरूम कुकीज जी आहे याची खासियत अशी आहे की आम्ही याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. गव्हाचं पीठ, गूळ, तूप असं टाकून आम्ही हे युनिक प्रॉडक्ट बनवलेलं आहे. तर अशा 10 प्रकारचे कुकीजसुद्धा आमच्याकडे आहे. ओट्स कुकीज आहे, चॉकलेट कुकीज आहे, नाचणी आहे, मिलेट्स आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज आमच्याकडे आहे. तर यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. एकदा खाल तर नक्कीच आम्हाला रिपीट ऑर्डर येणार याची हमखास गॅरंटी आहे. आणि नंतर आम्ही जे मशरूम उगवतो तर मशरूम तोडल्यानंतरचा जो कचरा उरतो तर त्याच्यापासून आम्ही गांडूळ खत तयार करतो. तर हे जे गांडूळ खत आहे हे सुद्धा आमचं सुपर डुपर हिट झालेलं आहे. म्हणजे जर तुम्ही हे गांडूळ खत तुमच्या गार्डनमध्ये म्हणजे वापरणार तर अगदी गुलाब जर असेल तर 15-20 दिवसामध्ये कळ्या येतील एवढी याची गॅरंटी आहे. एवढे आमचे रिपीट क्लायंट आहेत याचे. तर हे जे खत आहे हे गांडूळ खत हे सुद्धा आमचं ऑल ओव्हर पुण्यामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये आमचं हे खत जातं. नर्सरीमध्ये जातं, कृषी शॉपमध्ये जातं, असं बऱ्याच ठिकाणी. आणि बरेच शेतकरी आमच्याकडनं हे गांडूळ खत टनाने घेऊन जातात. तर याला बरीच आम्हाला ऑर्डर आहे गांडूळ खताला. आणि नंतरचं जे प्रॉडक्ट आहे ते म्हणजे आपलं हे वर्मी वॉश. तर आता हे वर्मी वॉश कसं वापरायचं, तर वर्मी वॉश हे एक आमचं नॅचरल पेस्टिसाइड आहे. म्हणजे जर झाडांवर कीड वगैरे जर आली असेल किंवा तुम्हाला माहित असेल जास्वंदावरती वगैरे पांढरी कीड येते किंवा असे बरेच आजार झाडांना होतात, तर ते सगळे आजार या आपल्या वर्मी वॉशनी कमी होतात. तर आता हे वापरायचं कसं, तर 1 लिटर पाण्यामध्ये 200 ml हे वर्मी वॉश घालायचं आणि झाडांवरती स्प्रे करायचं. 15-15 दिवसांनी जर तुम्ही हे झाडांवरती स्प्रे केलं तर खूप चांगला रिझल्ट येतो. तर याचे सुद्धा आमचे रिपीट क्लायंट आहेत. तर हे पण आमचं सुपर डुपर हिट झालेलं आहे वर्मी वॉश. तर अशा प्रकारे आमच्याकडे वेगवेगळे प्रॉडक्ट सुद्धा आहे. जसं मशरूम खाकरा आहे, मशरूम पापड आहे, मशरूम गार्लिक ब्रेड आहे. मशरूम गार्लिक ब्रेड जी आहे ती रिक्वायरमेंटनुसार आम्ही इकडे तिकडे पाठवतो. जे बल्कमध्ये सुद्धा जाते आमची आणि वेगवेगळ्या शॉपमध्ये सुद्धा आमची मशरूम गार्लिक ब्रेड जाते. तर असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आमच्याकडे आहे. परत मशरूम मार्बल केक आहे, मशरूम कप केक आहे. तर अशा बऱ्याच प्रॉडक्टची आम्ही विक्री करतो. तर मॅडम मी असं ऐकलंय की मशरूम मध्ये व्हिटॅमिन डी असतं, तर तसं काही असतं का? येस, मशरूममध्ये व्हिटॅमिन डी असतं. बाकीच्या भाज्यांमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळणार नाही, पण मशरूममध्ये व्हिटॅमिन डी असतं.
आणि जसं आता तुम्ही लहानपणी उन्हात वगैरे बसायचे तर तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळायचं, तर आता बरेच धावपळीचं काम असल्यामुळे बऱ्याच जणांना उन्हात बसायला वेळ मिळत नाही, की जे सूर्यापासून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. तर ते या मशरूममध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी आहे. तर नक्कीच तुम्ही हे मशरूम जे आहे वापरून व्हिटॅमिन डी तुमचं वाढवू शकता. आणि व्हिटॅमिन डी जे आहे हे का आवश्यक असतं, तर कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनला हे मदत करतं. हाडं सुद्धा तुमचे मजबूत होतात. जे काही आता स्किन डिसीजेस तुम्हाला बघायला मिळतात ते सुद्धा कमी होतात. तर नक्कीच तुम्ही मशरूम पावडर जे आहे ते वापरून बघू शकता. तर मॅडम, तुमचा मशरूम क्षेत्रातील प्रवास कसा होता? आता तर मी भरपूर बघितलं की तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला अवॉर्ड्स वगैरे मिळाले आणि त्याच्यानंतर तुमचे कॉलेजमध्ये लेक्चरर्स वगैरे होतात. त्याच्यानंतर तुमचे लेख आणि आर्टिकल्स आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रवास सांगायचा म्हटलं तर आधी तर मी प्राध्यापिका होती कॉलेजमध्ये. MSc मायक्रोबायोलॉजी आणि MSc बायोटेकला शिकवायची. 5 वर्ष मी जॉब केला आणि नंतर 2 वर्ष मी प्रयोगशाळेत काम केलं आणि तेव्हा मला मशरूममध्ये आवड निर्माण झाली आणि नंतर मी माझं मशरूमचं प्रोडक्शन सुरू केलं. म्हणजे 2018 मध्ये मी मशरूमचं कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं. तर सुरुवातीला बरेच अडथळे सुद्धा आले. जसं आपण मगाशी डिस्कस केलं की याला मार्केट नव्हतं, तर ते मार्केट मी डेव्हलप केलं आणि हळूहळू तो माझा प्रवास सुरू झाला. 2019 मध्ये माझं इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये पहिलं आर्टिकल आलं. नंतर हळूहळू वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये माझं आर्टिकल आलं. दे आसरा फाउंडेशन मॅगझिनमध्ये माझं आर्टिकल आहे. अशा बऱ्याच जसं पुणे पल्समध्ये आहे, जी न्यूजवरती आहे. 2022 मध्ये मला आयकॉन ऑफ भारत अवॉर्ड मिळाला NDTV न्यूज चॅनलकडनं आणि बरेच आर्टिकल असे माझे आले. इंटरनॅशनल मॅगझिनमध्ये सुद्धा माझं आर्टिकल आलं. तर हा जो प्रवास आहे तो सुरुवातीला एवढा सोपा नव्हता. बराच स्ट्रगल आम्हाला करावा लागला. मशरूम अवेअरनेस आम्हाला करावं लागलं. तर आम्ही जे मशरूम उगवतो ते पूर्ण नैसर्गिकपणे उगवतो. कोणतेही आम्ही केमिकल टाकत नाही. आम्ही प्रिन्सिपल फार जपलेले आहेत. वी आर कमिटेड टू गिव्ह क्वालिटी प्रॉडक्ट. आम्ही मशरूम जे आहे ते क्वालिटीचेच देतो. तर त्यामुळे आमचे रिपीट क्लायंटसुद्धा आहे. त्यामुळे माउथ पब्लिसिटी पण आमची झाली आणि अशा प्रकारे वेगवेगळे अवॉर्ड्स मला मिळत गेले. तर अवॉर्ड्स हे माझं ॲप्रिसिएशन आहे. मला नेहमी प्रेरणा मिळत जाते आणि अशा प्रकारे आणि अवॉर्डसाठी तर मी कधीच काम केलेलं नाही. मला फक्त आवड होती म्हणून मी या क्षेत्रामध्ये आले. पण ते हळूहळू होत गेलं आणि तुम्हाला सांगते की मी मार्केटिंगसाठी ₹1 सुद्धा खर्च केलेला नाही. हे सगळं जे आहे लोकांना आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी दिसली, आपलं वर्क दिसलं, त्यामुळे हे सगळं मला रिकॉग्निशन मिळालं. तर मॅडम, आता मी बघितलं की जे नवीन उद्योजक आहेत ते मशरूमची शेती तर करतात, पण जेव्हा त्यांना विक्री करायची असते तर त्यांना वेगवेगळे चॅलेंजेस येतात. त्यांची मार्केटिंग होत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? येस. आता बरेच शेतकरी आहेत की सुरुवातीला मशरूमची शेती सुरू करतात आणि त्यांचा बिझनेस सुद्धा बंद होतो. असे बरेच आपल्याला उदाहरणं पण बघायला मिळेल. तर आता हे का होतं, तर आता काय होतं, बरेच लोक काय करतात, यूट्यूब चॅनल बघून त्यांची मशरूमची जी शेती आहे ते सुरू करतात. पण जर तुम्ही नुसतं यूट्यूब चॅनल बघून जर मशरूमची शेती सुरू केली तर काय होतं, त्यांचं प्रोडक्शन निघत नाही. त्यांना प्रोडक्शनमध्ये बरेच चॅलेंजेस येतात आणि जसं तू म्हटलं की याला मार्केटिंगला पण बऱ्याच जणांना चॅलेंजेस येतात. तर हे जे मार्केटिंग आहे त्यांना जमत नाही. तर सुरुवातीला मला सुद्धा चॅलेंजेस आले. पण आता आम्ही मार्केटसाठी सुद्धा सपोर्ट करतो शेतकऱ्यांना आणि आम्ही प्रशिक्षण सुद्धा देतो. म्हणजे अगदी आमच्याकडे 2 दिवसाचं ट्रेनिंग प्रोग्राम असतं. त्यामध्ये आम्ही पूर्ण मशरूमविषयी माहिती सांगतो. प्रॅक्टिकल सेशन असतं आमच्याकडे, ROIचं सेशन असतं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तर आणि पूर्ण टेक्निकल नॉलेज आम्ही देतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ट्रेनिंगमध्ये कव्हर होतात. तर ज्यांना कोणाला जर मशरूमची शेती करायची असेल तर ते आमच्याकडे प्रशिक्षणाला सुद्धा येऊ शकतात. म्हणजे यूट्यूबवरून नुसती माहिती घेण्यापेक्षा जर तुम्ही डिटेल नॉलेज घेतलं तर ते कधीही चांगलं. म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही तो बिझनेस करू शकता आणि इव्हन आम्ही मार्केटला सुद्धा सपोर्ट करतो. तर मॅडम, आत्ताची जी नवीन युवा पिढी आहे त्यांनी व्यवसायाकडे वळावं की जॉब करावं, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच आताची जी पिढी आहे त्यांनी नक्कीच बिझनेसच करायला पाहिजे, व्यवसायाकडेच वळायला पाहिजे. कारण नोकरी जर केली तर फक्त त्यांना सॅलरी मिळणार. पण जर त्यांनी बिझनेस सुरू केला तर ते 4 लोकांना सुद्धा जॉब देऊ शकतात. तर व्यवसाय करणे म्हणजे हे एक प्रकारचं पुण्याचं काम आहे असं आपण म्हणू शकतो.
आणि बिझनेस मी का म्हणते, कारण जरी हे चॅलेंजिंग असेल बिझनेसमध्ये, पण ग्रोथ ही नक्कीच आहे. सुरुवातीला स्ट्रगल करावा लागतो, पण जेव्हा तुमचा बिझनेस सेट होतो तर तुम्ही नोकरीपेक्षाही जास्त व्यवसायामध्ये तुम्ही जास्त कमावू शकता. तर त्यामुळे मला तरी वाटतं की नोकरीपेक्षा बिझनेस हा कधीही चांगला आहे. आणि आजकाल ज्या बऱ्याच लेडीज असतात, काही घरी असतात, तर त्या गॅलरीमध्ये सुद्धा मशरूमचा बिझनेस सुरू करू शकतात. टेरेसवरती सुद्धा त्या मशरूमची शेती करू शकतात. म्हणजे अगदी त्यांना अगदी मुलांना सांभाळून सुद्धा त्या मशरूमची शेती करू शकतात. म्हणजे महिलांना सुद्धा ही चांगली संधी आहे. आता बरेच शेतकरी आहे, त्यांच्याकडे जागा मुबलक प्रमाणामध्ये असते, पाण्याची पण सोय असते. आणि जसं तुम्हाला सांगितलं मी की मशरूमची शेती ही भुशावर केली जाते. तर शेतकऱ्यांकडे ऑलरेडी भुसा असतो. आता बरेच शेतकरी भुसा जाळून टाकतात, तर तो न जाळण्यापेक्षा आपण त्याच्यावरती मशरूमची शेती करू शकतो. तर तुमचं मनापासून धन्यवाद मॅडम. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात, त्यासाठी गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच जे शेतकरी आहेत आणि जे नवीन युवा वर्ग आहे आणि महिला वर्ग आहे, त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. आमच्यासारख्या उद्योजकांचा तुम्ही उत्साह वाढवता, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची जे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देत राहतो. धन्यवाद.